त्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशन देखील आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी सुरू आहे. कृषी मंत्र्यांच्याच एका बंगल्यासाठी जवळपास 1 कोटी रुपये 1 ते 1.5 कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे नागपूरमध्ये. डागडुजी सुरू आहे. आता हे आठवड्याभराचं किंवा फार तर 2 आठवड्याचं अधिवेशन असेल. एवढं कशाला खर्च कोण करेल? मला वाटतं वस्तुस्थिती माहिती घेऊन, कारण अशा माझं मते माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते आज चुकीचं आहे. पण तो बंगला किती, त्याचे स्क्वेअर फूट किती, खर्च किती, ह्याचा जर अभ्यास करा. आता 22 वर्ष मी त्या जाऊन बंगल्यात राहतो आहे रवी भवनच्या, त्यामुळं एवढा खर्च होणं शक्यच नाही. पण सरकारी माझं मत आहे ठीक. आता काय होतं आहे की दर अधिवेशनात 1 वर्षभर ते रिकामं असते आणि मग वर्षभरानं त्याची डागडुजी केली जाते, तेवढंच काम असतं. मला वाटतं इतका खर्च नसावा. रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधला वाद काही थांबताना दिसत नाही. फलटण प्रकरणावरून आंदोलनाला बसलेले आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार या 2 आमच्या भगिनींचं भांडण मिटतील असं माझा विश्वास आहे. महाविकास आघाडीनं परवा जो मोर्चा काढला, सत्याचा मोर्चा, त्या विरोधात आयोजकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पण महायुतीने जो मोर्चा काढला त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाही. ते काल त्याबद्दलची मी पत्रकार परिषद म्हणजे बघितलं की परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली, लोकांना धाक त्रास झाला, त्यामुळे झाला. आणि जे BJPने जे केलं होतं ते एका बाजूला मूक मोर्चा त्यांचा होता, त्यामुळं काय नागरिकांना काय त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वस्तुस्थिती काय मला माहिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आज ऊस दराच्या संदर्भात बैठक आहे. काही सकारात्मक तोडगा निघेल असं वाटते, कारण आपण पाहतो की वाद मोठ्या प्रमाणात मला काय वाढताना दिसत आहे. मला